मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा स्ट्रॅटेजी सांगणार आहे ज्या फक्त 1% मुलं फॉलो करतात. 99% मुलं जनरली फॉलो करत नाही. त्यामुळे ते 1% मुलं टॉपर मधूनही एकदम एनी टाइम टॉपर होतात. मित्रांनो, या 99% जे मुलं हे टेक्निक फॉलो करत नाही ना, त्यांनी सुद्धा या गोष्टी समजून घेतल्या आणि जर फॉलो केला ना, तर एव्हा ना टॉपर नाही पण ऍटलीस्ट त्यांच्या ऍव्हरेज रिझल्ट मधून त्यांचा रिझल्ट खूप चांगला येईल आणि सीजीपीए सुद्धा खूप चांगला वाढेल. आणि जे टॉपर आहेत त्याच्यामध्ये पण टॉपर कधी कधी पहिल्यावरून दुसरा तिसरा चौथा असं फ्लक्च्युएट होत असतो. सो त्या टॉपरला सुद्धा कायम पोझिशन 1 मेंटेन करायची. सध्या क्लासमध्ये मेंटेन आहे तर कॉलेजमध्ये मेंटेन करायची. कॉलेजमधून युनिव्हर्सिटीमध्ये टॉप करायचे, गोल्ड मेडलिस्ट व्हायचे किंवा सब्जेक्ट गोल्ड मेडलिस्ट व्हायचे, तर त्याने सुद्धा ही 1% स्ट्रॅटेजी फॉलो करणे. फक्त 1% मुलं फॉलो करतात. काय आहे तर पहिली गोष्ट येते मित्रांनो, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. याला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो तुम्हाला, पण आधी एक थोडक्यात सांगून देतो. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड म्हणजे काय. हे 1% मुलं अशी असताना हे कधी कुठलीही गोष्ट आली, किती टफ गोष्ट आली, घाबरत नाही हो. किती अवघड पेपर असला, एखादा टॉपिक आहे, टफ आहे, नाही पेपरचा अभ्यास नाही झालाय, कुठेतरी थोडा टाइम निघून गेला तरी घाबरत नाही. एखादा विषय आहे त्याचे लेक्चर्स नाही झाले तरी घाबरत नाही. ते कायम स्वतःला सांगत असतं, यस आय कॅन डू नाव, आय कॅन टॉप नाव. मी करू शकतो, मी स्वतःला डेव्हलप करू शकतो, मी टॉपर आहे, मी ही गोष्ट करू शकतो, माझं सीजीपीए वाढू शकतो. स्वतःला मोटिवेट करत राहतात. त्यांना एक्सटर्नल मोटिवेशनची गरज पडत नाही आणि आमच्यासारख्या चांगल्या लोकांचा गायडन्स घेत असतं. त्यामुळे चांगल्या लोकांच्या गायडन्स मध्ये राहून स्वतःला मोटिवेट ठेवून, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवून ते कायम रिझल्ट जनरेट करतात भारी प्रकारे. याला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड म्हणजे त्यांचं जनरली वैशिष्ट्य काय असतं. पहिलं असतं इम्ब्रान्स चॅलेंजेस. म्हणजे काय, कुठलं पण एखादा सब्जेक्ट आहे, एखाद्या सब्जेक्टमध्ये 99% पोरं काय करतात. समजा आता एंडसेमला 4 युनिट आहे, ते काय करतील, 3 युनिट करतात, 3.5 करतात किंवा 4ही युनिट करतात. पण त्यातले काही खूप अवघड टॉपिक आहे ते स्किप करून देतात. पण हे 1% मुलं काय करतात माहिती का, तो जरी अवघड टॉपिक आहे ना, ते पहिल्यांदा तो घेतात, घाबरत नाही. भले त्यांना माहिती हा खूप टफ आहे, जमणार नाही, प्रयत्न करतात, नाही जमला, ज्याला जमतंय त्याला भेटतात, टीचरला भेटतात, काही सबस्क्रिप्शन असतात तिथून घेतात, पुस्तकं बघतात, चालतात, पण ते सोडत नाही. त्यांना माहिती तो एक टॉपिक, हार्डेस्ट टॉपिक सुद्धा आपल्याला चॅलेंज करतो. तो जर हार्ड मोठा डोंगर जर आपण पार केला तर पुढे छोटे छोटे टेकडे आपण असंही चढून जाऊ, म्हणजे छोटे छोटे टॉपिक्स आपण असेही करून जाऊ. त्यामुळे तो सोडत नाही आणि तो अवघड टॉपिक करतोच. टीचर्सला भेटतो, क्लासेसला जातो, काही उद्योग करतो, रेफरन्स बुक चालतो, पण करतो. त्या रिझल्टमुळे त्याचा कॉन्फिडन्स इतका वाढतो ना की बस त्या लेवलला त्याला कुठलेही बाकी जेवढे टॉपिक एकदम सिंपल वाटतात तो टॉप करून जातो. सेकंड येतं लर्न फ्रॉम टेक्निक्स. आता काय होतं की 1% मुलं हे करतात की जे हुशार मुलं आहेत ते, आता इनसेम झाली, समजा इनसेम अवघड गेली, एखादी चुका झाल्या छोट्या मोठ्या, उत्तर लिहिले होते, उत्तर लिहिल्यानंतर तुमचे पेपर चेक झाले, तेव्हा सरांनी तुम्हाला सांगितलं असेल की अरे हा तुला 6 मार्क मी देणार होतो, पण तू हा फॉर्म्युला टाकला नाही, इथे बॉक्स केला नाही, हा पॉईंट राहून गेला, त्याच्यामुळे तुझा 1 मार्क कमी झाला. किंवा इथे 1.5 पानं उत्तर लिहिलं, 2 पानं केले असते, मी इथे तुला 5 पैकी 3 दिले असते, आता इथे 5 पैकी तुला 1.5 मार्क दिला. अशा छोट्या छोट्या चुका ज्या झाल्या त्या समजून घेतात, त्याच्यावर प्रॉपर स्ट्रॅटेजी बनतात की या चुका झाल्या आहे इनसेम मध्ये, आता ह्या चुका मला दोहरायच्या नाहीये, त्याचं प्रॉपर अनालिसिस करतात, त्यावर एक स्ट्रॅटेजी बनवतात. ती टेक्निक डेव्हलप करता की कुठल्या चुकीमुळे काय सोल्युशन असेल, काय चुका तेव्हा झाल्या त्याच्यावर काय सोल्युशन, हे अशी प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवतात. ह्या टेक्निक्समुळे त्यांचे एंड सेम कधीच फेल जात नाही आणि त्या चुकांपासून ते शिकतात आणि नेहमी त्या 1% मध्येच राहून ते टॉप करतात. मित्रांनो, 99% मुलं जे फॉलो करत नाही ना, त्यांनी सुद्धा या 2 गोष्टी फॉलो करा. नेक्स्ट आहे मॅक्सिमाइज एफर्ट्स. बघा, आता मॅक्सिमाइज एफर्ट्स म्हणजे काय, आपल्याला पटापट कमी वेळेत जास्त वर्कआउट करायचं. म्हणजे पहिली टेक्निक येते फ्लॅश कार्ड टेक्निक्स. फ्लॅश कार्ड टेक्निक्स म्हणजे आता वेळ कमी आहे, वेळ आहे रिव्हिजनची, फटाफट अभ्यास करण्याची. मग जेव्हा रेग्युलर अभ्यास होतो ना, तेव्हा रेग्युलर अभ्यास करताना किंवा फटाफट अभ्यासमध्ये काय असतं, हे 1% मुलं काय करतात, जे शॉर्ट मध्ये ते समजून घेतात, अरे हा टॉपिक असा आहे, याच्यावर अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात, अशा प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकतो, पटापट हा टॉपिक माझा झाला, याच्यावर अशी गुगले टाकू शकते युनिव्हर्सिटी, मागच्या वेळी असा क्वेश्चन आलाय. या पद्धतीने फटाफट समजून घेतात. काही शॉर्ट नोट असल्या, काही शॉर्ट टिप्स असल्या, त्यांच्या सेल्फ नोट्स असल्या ज्या शॉर्ट मध्ये आहे, असं बघतात की जेणेकरून फटाफट कव्हर अप होईल. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील, त्यात काही इम्पॉर्टंट टॉपिक असतील, फॉर्म्युलांची लिस्ट असेल, की अशा गोष्टी ते फॉलो करतात. काही क्लासेस मुलांच्या सबस्क्रिप्शनच्या वगैरे नोट्स असतात, ते बघून घेता, फटाफट लेक्चर्स बघून घेता युट्यूबवर वगैरे, की त्याच्यातून त्यांना आयडिया होऊन जाते की या गोष्टींमुळे हे पटकन होऊन जाईल. अशा प्रकारे आपल्याला ही फ्लॅश कार्ड टेक्निक्स वापरायची. म्हणजे आता वेळ कमी ना, फटाफट झालं पाहिजे, जास्त डीप मध्ये न जाता वरचीवर घेऊन पण आयडिया क्लिअर झाली पाहिजे. यस, या पद्धतीने 1% मुलं रिझल्ट आणतात. अशा पद्धतीने फास्ट फॉरवर्ड मध्ये स्टडी करून मॅक्सिमम स्टडी कंप्लीट करतात. तुम्ही सुद्धा फॉलो करा. आणि लास्ट आहेत
एक्झाम मोड ऑन म्हणजे काय? मॉक टेस्ट देतात. 1% मुलं हे मॉक टेस्ट देतात. मॉक टेस्ट देऊन चेक करतात काय चुकलं काय नाही. PYQ असतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवतात, मॉडेल आन्सर चेक करतात, स्टँडर्ड आन्सर कसं पाहिजे, कशा प्रकारे स्टँडर्ड आन्सर लिहायला पाहिजे, या गोष्टी चेक करून त्यांना कळतं. परफेक्ट सोल्युशन असं पाहिजे. काल मी एका व्हिडिओत सांगितलं होतं बघा की परफेक्ट आन्सर कसं लिहायला पाहिजे, एक्झामिनरवर इम्प्रेशन कसं पडायला पाहिजे, त्या सगळ्या टेक्निक्स हे मुलं एक्झाम मोड ऑन करून फॉलो करतात. एक्झाम मोड ऑन करतात म्हणजे पेपरच्या मागे लागतात, पेपर सोडवतात, अडीच तास टाइम लावतात, स्वतःला पुश करतात, टीचरकडून पेपर चेक करून घेतात, या वेळी जातात. त्यामुळे ते 1% मुलं कायम सक्सेस होतात आणि 99% मुलं फेल होतात. सो मित्रांनो, यामुळे तुम्ही सुद्धा या 1% मध्ये येण्यासाठी कामाला सुरुवात करा. शॉर्ट मध्ये रिवाइज करून देतो. पहिलं पॉझिटिव्ह राहा, म्हणजे अवघड टॉपिक आहे ना सोडून देऊ नका. परीक्षा दुसरी महत्वाचं असेल त्याच्या मागे लागा, होऊन जाईल तो, होऊन जाईल. नेक्स्ट आहे, मागच्या वेळी इनसेमला ज्या चुका झाल्या त्या आता करायची नाही, त्यावर स्ट्रॅटेजी बनवा, टेक्निक शोधून काढा, त्या आता फॉलो करायच्या. या पद्धतीने पॉझिटिव्ह वर्कआउट करायचंय आणि स्वतःला एफर्ट्स वाढवायचे आपले. जसं फास्ट कार्ड मेथड मध्ये पटापट रिव्हिजन करायचे, जास्त वेळ घालायचं डीप मध्ये नाही, आता वेळ कमी, पटापट कव्हर अप करायचं. आणि एक्झाम मध्ये एक्झाम मोड, मॉक टेस्ट द्यायच्या, PYQ वगैरे बघायचे, स्वतःला पुश करायचं. या पद्धतीने वर्कआउट करा. बघा तुमची एंड सेम एकदम शुअर शॉट, तुमचे जो CGPA होता ना तो 2-3% ने वाढलेला असेल. खूप चांगला रिझल्ट मित्रांनो भेटला असेल. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा. 1% मध्ये तुम्हाला पण यायचंय. तुम्ही माझं नाव काढशाल की सरांनी जे टेक्निक्स दिल्या माझा नक्की फायदा झाला. सो यासाठी अभ्यास करा, या टेक्निक्स फॉलो करा आणि नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यामध्ये व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे. तुमच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस अवेलेबल आहे. सो वेळ कमी आहे, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यावर व्हिडिओ लेक्चर बघा, डेमो लेक्चर बघा. आवडले तर कोर्सेस एकदम ऑफर्डेबल, एकदम स्वस्तात आहे, ते सबस्क्राईब करा आणि विदिन कमी टाइम मध्ये तुमचे व्हिडिओ लेक्चर्स बघून तुमचे जे विषय आहे ते 100% गॅरंटेड स्कोर करा. पर्पल ॲट ऍप्लिकेशनशी मित्रांनाही सजेस्ट करा. थँक्यू.